नमस्कार. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा निमित्त आज आपण नारळी भात बनवूया. त्यासाठी मी साहित्य काय काय घेतले ते सांगते. 1 वाटी बासमती तांदूळ घेतले. याच्यातनं 2-3 चमचे तूप लागेल. खवलेला नारळ घेतलाय. अर्धी वाटी गूळ, पाऊण वाटी गूळ आहे. लवंग आहे. दुधामध्ये केसर टाकून घेतलंय. थोडे काजू घेतले. ही जायफळ आणि वेलचीची पूड, दालचिनीचे 2 तुकडे घेतले आणि हे तमालपत्र. आता मी हे तांदूळ स्वच्छ धुवून नितळायला ठेवते. हे बघा, मी एका भांड्यात 2 चमचे तूप टाकून घेतलंय. त्याच्यामध्ये ही लवंग टाकते. लवंग टाकून झाली की हे दालचिनीचे 2 तुकडे आणि हे तमालपत्र हे जरा हलवून घेते. हे झाले की हे जरा काजूचे तुकडे थोडेसे 1-2 सेकंद झाले. झाले की त्याच्यामध्ये हा धुतलेला तांदूळ नितळून घेतलाय तो टाकते. तो जरा चांगला भाजून घेते. ह्या वाटीने मी सगळं मेजरमेंट घेतलंय. इकडे पाणी पण गरम करून तांदूळ चांगला भाजून घेतलाय मी आता तुपामध्ये. त्याच्यामध्येच हा खवलेला नारळ टाकते. खवलेला नारळ टाकून झाल्यानंतर ते पण जरा थोडं 3-4 सेकंद असं परतवून घेते. नंतर त्याच्यात हे जे मी 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी गरम करून ठेवलं होतं ते आता त्यात घालते. आता जरा हा भात शिजवून घेते मी. भातातलं पाणी आता आटलंय. त्याच्यात आता हा गूळ घालून घेते. याच्यात हा गूळ चांगला वितळला की त्यात थोडं मीठ टाकते. आणि साधारण कमी गॅसवर 5-10 मिनिटं त्याला शिजवून घेते. हे बघा, आपला नारळी भात आता तयार झाला आहे. त्यात मी हे दुधामध्ये भिजवून ठेवलेलं केसर घालते. आणि ही जायफळ आणि वेलचीची पूड. एक साधारण परत 5 मिनिटं मी गॅसवर 5 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर आपला नारळी भात तयार झाला आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.